याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात. आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही, आलेल्या सगळ्या लोकांचे दर्शन घेतात जातात. आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले. त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठल्याही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआयपी ट्रीटमेंट याचं काही तसं कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेलं नाही. ते येऊन गेलेले आहे. हा, येऊन गेले असतील, आता लाखो लोक येऊन जातात, येऊन गेले असतील ते म्हणले ना. त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्याने ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नल वरून, तर ते आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आली आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सीसीटीव्हीचे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले. आम्ही त्यांना विचारलं पण याच्यात काय ते म्हणजे तसं काही याच्यात नाही, आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले. पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू साठी असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुक्कामाची व्यवस्था नाही. दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू 24 तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विशेष सेवा चालतात, पण त्याच्यात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं काही घडलेलं नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले. हा, त्यांनी ते सांगितलं की त्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला, त्यांनी ज्यावेळेस मी स्वतः होतो त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं असं पाहिजे त्यांना आम्ही ते DVR दिला, त्यांनी सगळं चेक केलं आणि विषय तसं काही मुक्कामाचा विषय खरोखर तसा अजिबात किती वेळ दिसत आहे. आता ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याकडे सगळे डिटेल्स आहे तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या, ते तुम्हाला देतो आम्ही. जबाब घेतला त्यांनी तुमचा काय? हो, ते तोंडी विचारलं आम्हाला की असं काय काय आम्ही त्यांना ते दिलं सगळं. प्रयत्न केला होता. नाही तसं काही त्यांनी कुठले आमच्याकडे त्यांच्याकडून एकदा आम्हाला असं कुठलाही निरोप नव्हता आला किंवा कोणाकडून असं तसं हे नाही आलेलं. त्यांचे ते आले आणि दर्शन करून गेले. NC न्यूज साठी